मित्रांनो, ज्या ज्या वेळेला भाजपच्या नेत्यांकडे बोलण्यासाठी मुद्दे नसतात त्या त्या वेळेला प्रत्येक भाजपचा नेता, तो छोटा असो मोठा असो, प्रत्येक नेता शरद पवार या नावाचा आधार घेताना मी पाहिलेला आहे. आज सुद्धा अगदी तसंच झालेलं आहे. आज भाजपचा महाअधिवेशन सोहळा होता आणि या सोहळ्यामध्ये फडणवीस, अमित शहा आणि छोटे मोठे सगळेच नेते शरद पवार यांच्यावरच टीका करत होते. आता फडणवीस म्हणतात की शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले आणि एकदा सुद्धा मराठ्यांना त्यांनी आरक्षण दिलं नाही. आणि दुसरीकडे अमित शहा म्हणतात शरद पवार आले, शरद पवारांनीच मराठ्यांचं आरक्षण घालवलं. आणि त्याचबरोबर हे सुद्धा म्हणतात की शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत. आता अमित शहाजी, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप लावले 70,000 कोटीचे आणि त्यांना तुम्ही तुमच्या सोबत घेतलेला आहेत. आता तुम्ही त्या भ्रष्टाचारी नेत्याचे सरदार झालेला आहात, म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाराचे सरदार झालेला आहात आणि त्याचबरोबर सत्तेत तुम्ही आहात. देऊन टाका मराठ्यांना